नमस्कार, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मग चला आपण आता एका नवीन रेसिपीची सुरुवात करूया. बघा, पालकाची भाजी घेतलेली आहे. आता हे पालकाची भाजी ना आपण स्वच्छ धुवून घेतली, स्वच्छ करून घेतली, निवडून घेतली आणि आता आपण ह्याचे काप करत आहोत. असे बारीक बारीक काप करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या मिसळेल. बघा, हे काप करून आता मी एका ताटामध्ये काढून घेते. आता हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊ. गॅसवर मी पॅन ठेवून घेतला. पॅनमध्ये मी तेल ओतून घेतलं. आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी हे पालक टाकून घेते. आता हे पालक याच्यामधला जो रफपणा असतो, कडकपणा असतो, तो आपल्याला काढेपर्यंत आपल्याला हे पालक फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पालक फ्राय करून घ्यायची. त्याच्यावर थोडंसं वाफवण्यासाठी मी झाकण ठेवून घेते. आता ते काढून मी बाजूला ठेवून देते. बघा, या ताटामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. अद्रक, लसण, जिरेची, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतली. पालकाची भाजी घालून घेतली. जिरेची पूड टाकली, धनेपूड टाकली. आणि आता हे बघा, हे मुगाची डाळ टाकलेली आहे. मुगाची डाळ टाकली ना, आपले पराठे इतके खुसखुशीत आणि खमंग होतात. कोथिंबीर पण टाकून घेतली. थोडंसं लाल तिखट टाकलं. बघा, अशा पद्धतीने हे सगळे इन्ग्रेडियंट मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हा ओवा पण टाकून घेते थोडा. ओव्यानं थोडंसं पोट साफ राहतं. आणि त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून हे आपण मळून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे पाणी थोडं थोडं टाकायचं आणि मळत राहायचं. असं पीठ मळायचं. एकदम कडक पण ठेवायचं नाही आणि एकदम असं मऊ पण करायचं नाही. मध्यम पद्धतीनं आपण हे पीठ मळून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे थोडं थोडं पाणी टाकून मी हे असा मळून घेतलं आणि असा हा डो तयार करून घेतलेला आहे. पहा, बघा, अशा पद्धतीचं ना आपण हे पीठ मळून घ्यायचं. बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घेतलं. आता मी एक छोटासा कपडा घेतला, त्याच्यावर पाणी टाकून घेतलं आणि आता हे छोटासा गोल तयार करून मी हे थालपीठ थापून घेत आहे. पहा, थोडं थोडं पाणी लावायचं हाताला, जेणेकरून आपल्याला हाताला चिटकणार नाही. या पद्धतीची आपण काळजी घ्यायची. आणि हे असं थालपीठ आपण थापून घ्यायचं. असे हे छिद्र करून घ्यायचे. आता हा गॅसवर मी पॅन ठेवला. पॅनवर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. तेल पसरून घेत आहे. पहा, आणि आता हे केलेलं थालपीठ मी ह्याच्यावर घालून घेतलं, टाकून दिलं. त्याला थोडंसं तेल ओतून घेतलं आणि आता मी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घेते. झाकण काढलं. बघा, आता ह्याला मी पलटी मारून घेते. बघा, आपलं थालपीठ किती छान झालेलं आहे. आता हे भाजलेलं आहे. मी आता काढून घेते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. माझे व्हिडिओ शेअर करत चला. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.